मोदीजींनी बेटी पढाओ बेटी बचाओ पासनं लखपती दीदीपर्यंतचे कार्यक्रम आखले. आपल्याला माहिती आहे, परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला. 11 लाख महिलांना लखपती दीदीचं सर्टिफिकेट दिलं, ज्या महिलांनी मोदीजींच्या योजनेत आपला व्यवसाय उभा केला आणि वर्षाला 1 लाखाच्या वर पैसा कमवतात. कोणी 2 लाख, कोणी 4 लाख, कोणी 12 लाख कमवतात. अशा महिलांचं स्वागत केलं. आता अशा 25 लाख महिला तयार करायच्या आहेत. मग 1 कोटी महिला महाराष्ट्रात तयार करायच्या आहेत. आणि त्याचसोबत आपल्या सगळ्या बहिणींकरता या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी, या ठिकाणी राखीची ओवाळणी म्हणून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आता दरमहा या ठिकाणी 1,500 रुपये भरणं आपण सुरू केलं. बहिणींनो, आता ऑक्टोबर महिन्यामध्ये 7-8 तारखेकडे पुढच्या 2-3 दिवसात तुमचे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. आले? चला, सुरू झालं. व्हेरी गुड. पुढच्या 4-5 दिवसात ज्यांच्या आले नाही त्यांच्याही खात्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण टाकतो. पण मला तुम्हाला एकाच गोष्टीपासून सावध करायचं आहे. आम्ही मंचावरचे सगळे तुमचे लाडके भाऊ आहोत. मुख्यमंत्री अजितदादा आम्ही सगळे लाडके भाऊ आहोत. पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत. हे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले आहेत. ते म्हणतात लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, महिलांना मोफत STची योजना, सगळ्या योजना बंद करून टाका. ते म्हणतात या योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. हे कोण आहेत? हायकोर्टमध्ये गेले आहेत अनिल वडपल्लीवार. अनिल वडपल्लीवार कोण आहेत? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख हे आपल्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टात गेले आहे. पण काळजी करू नका, सावत्र भावांच्या किती पोटात दुखलं तरी सख्खे भाऊ योजना बंद करू देणार नाहीत. विरोधक सतत टीका करत आहेत की लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे. लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकार लाडक्या बहिणींना लाच देत आहेत. असले घाणेरडे आरोप करण्या अगोदर भकास आघाडीच्या नेत्यांनी थोडासा विचार करावा की आपण जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आपण लाडक्या बहिणींना काय दिलेलं आहे. आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत देखील मिळत आहेत. लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या रोजगार योजना सुद्धा अंमलात आणलेल्या आहेत. मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू आहे, आरोग्य निधी सुरू आहे. इतकं सगळं सुरू असताना सुद्धा फक्त आणि फक्त महायुती सरकारवर टीका करायची म्हणून भकास आघाडीचे नेते बरळत आहेत. मात्र त्याकडे लक्ष देऊ नका. या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना देवेंद्रजी फडणवीस यांनी जो निरोप दिलेला आहे, जो संदेश दिलेला आहे तो नीट ऐका. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाला मत द्यायचंय आणि कोणाला नाही द्यायचंय. मित्रांनो, जास्त काही विवेचन या व्हिडिओवर आम्ही करणार नाही आहोत. मात्र देवेंद्रजींचं भाषण पूर्ण सुरू करण्या अगोदर एक छोटीशी विनंती. प्रपंच परिवाराने खास हिंदूंसाठी सुरू केलेलं हिंदू प्रपंच हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हिंदूंची एकजूट वाढवा. चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज बघा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. आता बघूया देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना काय निरोप दिलेला आहे, काय साथ घातलेली आहे. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज खामगाव मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी
मंचावर उपस्थित असलेले मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र प्रतापराव जाधवजी, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या खामगावमध्ये ज्यांनी मोठं परिवर्तन आणलं आणि ज्यांचा उल्लेख कार्यसम्राट आमदार म्हणून आता करता येईल असे आकाशभाऊ फुंडकर, ज्येष्ठ आमदार संजय भाऊ कुटे, ज्येष्ठ नेते चेनुभाऊ संचेती, सचिन देशमुखजी, विजयराज शिंदेजी, सागर फुंडकरजी, उमाताई तायडे, श्री किरण पाटील, श्री खरात, श्री पानसरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे आत्ताच प्रतापराव म्हणाले ही गोष्ट खरी आहे. खामगावमध्ये आल्यानंतर नेहमीच आम्हाला सर्वांना भाऊसाहेब फुंडकरांची आठवण येते. खरं म्हणजे आज आमची पिढी सत्तेचे वेगवेगळे सोपान या ठिकाणी भोगताना दिसते. याचं कारण मागच्या काळामध्ये गोपीनाथरावजी मुंडे असतील, प्रमोदजी महाजन असतील, भाऊसाहेब फुंडकर असतील, वहाडणेजी असतील, फरांदेजी असतील, एक मोठी नेत्यांची मांदियाळी आहे की ज्या लोकांनी अतिशय मेहनतीतून आपला पक्ष उभा केला आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी काम करताना दिसते आहे आणि आज आपल्या महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. आणि म्हणून माननीय भाऊसाहेबांना मी या निमित्ताने आदरांजली अर्पित करतो. आजचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा आकाशभाऊ निवडून आले त्यावेळी आकाशभाऊंना लोक वजनदार आमदार म्हणायचे. त्याच्यानंतर त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम पाहून लोक त्यांना दमदार आमदार म्हणायचे. आजपासनं आकाशभाऊंचं नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे. कारण या मतदारसंघाचं चित्र त्यांच्या नेतृत्वामध्ये बदलतं आहे. एकीकडे जिगावमुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची गावच्या गावं ही या ठिकाणी पाणीदार होणार आहेत आणि ज्याचा उल्लेख मगाशी झाला, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं 2014 साली आणि त्यानंतर आपण जिगावला मोठ्या प्रमाणात चालना दिली आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जर काही केला तर धरण तर बांधायचंच, पण शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन जायचं, शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी नेऊन द्यायचं, अशा प्रकारचा निर्णय आपण केला. आज 7,000 कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाकरता या ठिकाणी दिले आणि त्याचं काम अतिशय वेगानं आपण पूर्णत्वाला नेतो आहोत. आणि त्यातलाच एक भाग म्हणून खामगाव मतदारसंघामध्येही आज आपण केलेल्या भूमिपूजनामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईननं पाणी येणार आहे. आणि सोबतच माननीय भाऊसाहेबांच्याच काळात, भाऊसाहेब कृषी मंत्री असताना आम्ही कृषी समृद्धी योजना नानाजी देशमुख सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावर ड्रीपच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याच्या थेंबाचं त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. त्यामुळे कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल आणि आमचा भाग हा पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बागायती भाग म्हणून आपल्याला आता ओळखता येईल.
आमच्या शेतकऱ्याचं कल्याण या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, पूर्वीचे बोलबच्चन देणारे आमदार खूप बघितले, बोलबच्चन सांगणारे नेतेही खूप बघितले, पण आकाश फुंडकरांनी बोलबच्चन नाही दिले, तर दिलेलं वचन हे या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं आणि तुमच्या शेतीपर्यंत पाणी पोचवलंय. आणि एवढंच नाही, त्यांनी मागणी केली की जिगावच्या माध्यमातनं पुढच्या 50 वर्षाकरता खामगाव शहराला पाणी मिळालं पाहिजे. आकाश भाऊ, तुमच्या पत्रावर सही करूनच मी या ठिकाणी आलो आणि तुम्हाला पाण्याचं आरक्षण देऊन आलो आहे. त्याच्यामुळे पुढचे 50 वर्ष खामगाव शहराला कुठलाही प्रश्न उद्भवणार नाही, एवढं पाणी आज आपण दिलेलं आहे. आपण पाहू शकतो जलसंधारणाची कामं मगाशी व्हिडिओत आपण बघितलं, किती चांगल्या प्रकारे या मतदारसंघात झाली. छोटे बंधारे असतील, मध्यम बंधारे असतील, याची निर्मिती झाली. पाण्याचा थेंब थेंब या ठिकाणी साठवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आकाश भाऊंच्या माध्यमातून झालं आहे. आणि मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की जी योजना वर्षानुवर्ष केवळ चर्चेत होती, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा योजना, आपल्याला कल्पना असेल भंडारा जिल्ह्यामध्ये गोसीखुर्दच्या खालून 100 TMC पाणी हे वाहून समुद्राला जातं. वर्षानुवर्ष मागणी व्हायची की हे पाणी विदर्भाच्या दुष्काळी भागामध्ये आलं पाहिजे. ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी आपण याच्यावर काम केलं आणि 2019मध्ये याला आपल्या जल आराखड्यामध्ये समाविष्ट करून त्या संदर्भात पाणी उपलब्धतेचा GR काढला. मध्यंतरी 2.5 वर्षे एक असं सरकार होतं की ज्या सरकारमध्ये विदर्भातली सगळी कामं थांबवायची, महाराष्ट्रातली सगळी कामं थांबवायची हा एकमेव मंत्र होता. परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा या पाटबंधारे विभागाची जबाबदारी माझ्याकडे आली. आणि ज्याचा उल्लेख माननीय प्रतापरावांनी केला, तेही याचा पाठपुरावा करायचे, संजूभाऊ पाठपुरावा करायचे, आकाशभाऊ पाठपुरावा करायचे. आपण हा प्रकल्प 90,000 कोटीचा प्रकल्प, 550 किलोमीटर नदी ही थेट भंडारा जिल्ह्याच्या खालून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आम्ही आणणार आहोत. अशा प्रकारचा भारतातला एक महत्त्वाचा प्रकल्प, 90,000 कोटी रुपयाचा प्रकल्प, या प्रकल्पाला मान्यता देऊन त्याचं टेंडर आम्ही काढलं. पुढच्या काळामध्ये नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा या सगळ्या जिल्ह्यामध्ये 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली, ओलिताखाली येईल आणि सगळ्या गावांना पिण्याचं पाणी, शहरांना पिण्याचं पाणी मिळेल. अशा प्रकारचा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे, ज्याची सुरुवात या ठिकाणी आपण केलेली आहे. जे असंभव वाटत होतं ते संभव करण्याचं काम आपण केलं. आणि मला विश्वास आहे, लोक म्हणतात 90,000 कोटी आहे, पुढच्या काळात 1.25 लाख कोटीपर्यंत जाईल, मग हा पैसा तुम्ही उभारणार कसा? मी त्यांना नेहमी सांगतो, ज्या दिवशी मी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती, 55,000 कोटी रुपयाचा रस्ता, लोक मला मूर्खात काढायचे, म्हणायचे फक्त कागदावरचे रस्ते आहेत, हे रस्ते होऊ शकत नाही. आज त्याच समृद्धी महामार्गावरनं आमच्यावर टीका करणारे 100च्या स्पीडने गाड्या चालवून राहिले आहेत. आम्ही ते संभव करून दाखवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आम्हाला याकरता चिंता नाही आहे, आमच्या पाठीशी मोदीजी आहेत. मोदीजी, दिल्ली आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कुठेही पैशाची कमतरता पडली तर मोदीजींकडे जाऊ. प्रतापराव आपले आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात, आम्ही सगळे जाऊ. आणि मोदीजींकडे आम्ही गेलो तर आम्हाला मोदीजी कधीच नाही म्हणत नाही. त्यामुळे हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपण पूर्ण करणार. आणि या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा, मी आकाश भाऊला पाणीदार का म्हटलं, या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा या खामगाव तालुक्याला आणि खामगाव मतदारसंघाला आहे. कारण त्यानंतर मतदारसंघात एकही गाव असं राहणार नाही
की ज्या ठिकाणी सिंचनाची सोय नाही, 100% सिंचनाखाली शेती असलेला हा खामगाव मतदारसंघ या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, जलसंधारणाच्या योजना असतील, सिंचनाच्या योजना असतील, ज्या प्रकारे आकाश भाऊंनी पुढाकार घेऊन एक एक योजना पूर्ण केली. आकाश भाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे, फार कोणाच्या आध्यामध्यात जात नाही, फार कोणावर टीका करत नाही, शांतपणे आपलं काम करत असतात. आणि म्हणूनच आज ज्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आपण करतोय, मी आकाश भाऊंना विनंती केली की भाऊ तुम्ही आता त्याची यादी वाचू नका, मला पुढे जायचं आहे, कारण पाऊण तास ती यादी संपणार नाही. इतके प्रकल्प आज एका दिवसामध्ये या ठिकाणी आपण त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतोय. या खामगाव शहराचं चित्र बदलत आहे. या ठिकाणी रस्त्यांचं जाळं निर्माण होत आहे, ग्रामीण भागापर्यंत रस्ते चालले आहेत. NH या ठिकाणी कार्यालयाच्या माध्यमातून एक मोठं काम होऊन राहिलेलं आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी ही या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आकाश भाऊंच्या माध्यमातून होते आहे. आणि तुम्ही सांगितलं पांढन रस्ते, मी आजच तुम्हाला सांगतो, या सगळ्यांच्या आशीर्वादाने आकाश भाऊ सरकार तर आपलंच येणार आहे. आणि मार्चच्या बजेटमध्ये तुम्हाला पांढन रस्त्याकरता 25 कोटी रुपये मिळतील. एकेका गावापर्यंत, एकेका शेतीपर्यंत, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीत पांढन रस्ता झालाच पाहिजे. कारण पांढन रस्ता झाला तर शेतकऱ्याची उत्पादकता, शेतकऱ्याची क्षमता वाढते. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला तिथपर्यंत जाता येतं, शेतकऱ्याला आपली बैलगाडी त्या ठिकाणी नेता येते, आपलं ट्रॅक्टर त्या ठिकाणी नेता येतो. जो शेतमाल आहे तो आपल्याला बाजारात आणताना फायदा होतो. सगळ्या प्रकारचे फायदे या पांढन रस्त्यामुळे त्या ठिकाणी होतात. त्यामुळे निश्चितपणे आपण मागच्याही काळात पैसा दिलाय, पण आता फोकस पद्धतीनं पांढन रस्ते 3-4 वर्षाच्या काळात 100% पांढन रस्ते कसे होतील अशा प्रकारचा प्रयत्न हा येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू. आज आपल्याला माहिती आहे, आपलं सरकार आल्यानंतर इतके महत्त्वाचे निर्णय हे आपल्या सरकारने या ठिकाणी घेतले. आम्ही सांगितलं आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी आमचे विरोधक म्हणत होते जुमला आहे, हे तर होणारच नाही. पण आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 000 वालं बिल सगळ्यांना आलेलं आहे. कारण तुमच्या बिलाची जेवढी किंमत होती ती सगळी किंमत किंवा त्याचे पैसे हे राज्य सरकारच्या वतीनं ॲडव्हान्समध्ये आम्ही MSEB मध्ये भरून टाकले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक पैसा देण्याची आवश्यकता नाही. एवढंच नाही तर आमचा निर्धार आहे की आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा वीज मिळाली पाहिजे. आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना सुरू केली. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून मी निर्णय केला की शेतकऱ्यांची वेगळी वीज कंपनी असणार आहे. आणि महाराष्ट्राने पहिली वीज वितरण कंपनी केवळ शेतकऱ्यांकरता या ठिकाणी तयार केली. आणि या कंपनीच्या अंतर्गत 12,000 मेगावॅटचे सोलरचे कामं, सौर ऊर्जेचे कामं सुरू झाले. 18 महिन्यामध्ये हे कामं आम्ही पूर्ण करू. आणि त्यानंतर आमच्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 12ही महिने 365 दिवस दिवसाची 12 तासाची वीज ही त्यांना आम्ही देणार आहोत. आणि याच्यामध्ये सरकारचाही फायदा झाला. आम्हाला वीज विकत घ्यावी लागायची 8 रुपयाला, शेतकऱ्याला द्यायचो 1.25 रुपयाला. आता आम्हाला 8 रुपयाची वीज 3 रुपयात मिळणार आहे. त्यामुळे पूर्वी जे पैसे सबसिडीवर द्यायचो ते पैसे आम्ही MSEBला भरले, तर आता फुकटात वीज आम्हाला शेतकऱ्यांना देता येते. म्हणजे एवढा मोठा फायदा या सौर कृषी वाहिनीमुळे झाला. आणि दुसरी अजून एक योजना आपण आणली आहे. आत्तापर्यंत विदर्भामध्ये पेड पेंडिंगचा हिशोब असायचा. किती लोकांनी कनेक्शन मागितलं, किती लोकांना मिळालं. खूप लोकांना आपण दिलं, पण ती यादी वाढतच होती.
आम्ही निर्णय केला आणि योजना आणली. आता सौर कृषी पंपाची योजना आहे, ज्याच्यामध्ये मागेल त्याला कृषी पंप. तुम्ही फक्त या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा जर शेतकरी असेल तर 5% पैसे भरायचे आहेत आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी केवळ 10% पैसे भरायचे आहेत. तुमचे 90% पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय चांगला पंप हा आम्ही लावून देणार आहोत. सौर कृषी पंप, कुठली रांग नाही, कुठली यादी नाही, जो मागेल त्याला मिळणार आहे. पुढचे 25 वर्ष हा पंप तुमचा चालणार आहे. 5 वर्षापर्यंतची याची सगळी गॅरंटी ही आमची आहे. 5 वर्ष या पंपाला काही झालं तरी 1 पैसा तुम्हाला खर्च येणार नाही. आम्ही त्या पंपाला सुधारू आणि एवढंच नाही, त्याचा विमा पण आम्ही केलाय. चुकून काही तुटफूट झाली, काही चोरी झाली तर विम्याचे पैसे मिळून त्याचं रिप्लेसमेंट देखील तुमचं आम्ही करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी हा सौर कृषी पंप 7 लाख पंप आपण आता रेडी ठेवले आहेत. आमच्याकडे शेतकऱ्यांची एकूण मागणी 2 लाख आहे. आता 7 लाख पंप आहे. ज्याला पाहिजे त्याला पंप देऊ. गेल्या 6 महिन्यामध्ये 60,000 पंप आम्ही लावून टाकलेले आहेत. अत्यंत वेगानं हे काम आपलं चाललेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही तर 5 वर्षाकरता तुमचं विजेचं बिल रद्दच केलं आहे, पण ही तर योजना अशी आहे 25 वर्षाकरता तुमचं विजेचं बिल या योजनेमध्ये परमनंट रद्द होणार आहे. अशा प्रकारची योजना आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण आणली आहे. मला खरं म्हणजे सांगताना आनंद वाटतो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण अनेक महिला केंद्रित योजना आणल्या. महिलांना जोपर्यंत अर्थकारणाच्या समाजकारणाच्या केंद्रबिंदूत आम्ही आणणार नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होणार नाही, असा संदेश देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी दिला. आणि मोदीजींनी बेटी पढाओ बेटी बचाओ पासनं लखपती दीदीपर्यंतचे कार्यक्रम आखले. आपल्याला माहिती आहे, परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला. 11 लाख महिलांना लखपती दीदीचं सर्टिफिकेट दिलं, ज्या महिलांनी मोदीजींच्या योजनेत आपला व्यवसाय उभा केला आणि वर्षाला 1 लाखाच्या वर पैसा कमवतात. कोणी 2 लाख, कोणी 4 लाख, कोणी 12 लाख कमवतात. अशा महिलांचं स्वागत केलं. आता अशा 25 लाख महिला तयार करायच्या आहेत. मग 1 कोटी महिला महाराष्ट्रात तयार करायच्या आहेत. आणि त्याचसोबत आपल्या सगळ्या बहिणींकरता या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी, या ठिकाणी राखीची ओवाळणी म्हणून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आता दरमहा या ठिकाणी 1,500 रुपये भरणं आपण सुरू केलं. बहिणींनो, आता ऑक्टोबर महिन्यामध्ये 7-8 तारखेकडे पुढच्या 2-3 दिवसात तुमचे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. आले? चला, सुरू झाला. व्हेरी गुड. पुढच्या 4-5 दिवसात ज्यांच्या आले नाही त्यांच्याही खात्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण टाकतो. पण मला तुम्हाला एकाच गोष्टीपासून सावध करायचं आहे. आम्ही मंचावरचे सगळे तुमचे लाडके भाऊ आहोत. मुख्यमंत्री अजितदादा आम्ही सगळे लाडके भाऊ आहोत, पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत. हे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले आहेत. ते म्हणतात लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, महिलांना मोफत STची योजना, सगळ्या योजना बंद करून टाका. ते म्हणतात या योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. हे कोण आहेत? हायकोर्टमध्ये गेले आहेत अनिल वडपल्लीवार. अनिल वडपल्लीवार कोण आहेत? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख हे आपल्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टात गेले आहे. पण काळजी करू नका, सावत्र भावांच्या किती पोटात दुखलं तरी सख्खे भाऊ योजना बंद करू देणार नाहीत. आता तर ते सांगतात आमचं सरकार येऊ द्या, आम्ही ही योजना बंद करू. अरे, ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत त्यांना कोणी हटवू शकतं? आज आपण ज्या योजना आणल्या, महिलांना STमध्ये 50% सवलत आपण दिली. सवलत दिली तेव्हा
एस टीवाले आमच्याकडे आले, मुख्यमंत्री होते, मी होतो. म्हणाले साहेब सवलत देऊन राहिले, एस टी डबघाईला येईल, आमच्या एस टीकडे पैसे उरणार नाहीत. आम्ही सांगितलं काळजी करू नका, आम्ही पैसे देऊ तुम्हाला. आता महिन्याभरापूर्वी ते आले आणि म्हणाले साहेब योजना बंद करू नका. म्हटलं काय झालं? म्हणाले इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली. मग मी माहिती काढली तर माझ्या लक्षात आलं, सगळ्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही तालुक्याला जिल्ह्याला गेले तर डबल खर्च होतो. तुम्ही एक तर तिकिटाचे दुप्पट पैसे खर्च करता, पान तंबाखू खर्रा काय काय खाऊन त्या ठिकाणी अजून पैसा बर्बाद करता. आम्ही गेलो तर अर्ध्याच पैशात त्या ठिकाणी जाऊन येतो. म्हणून आता बहिणी निघालेल्या आहेत आणि भाऊजींना घरी बसवलेलं आहे, अशी आतली खबर मला या ठिकाणी मिळालेली आहे. आज आपण आपल्या मुलींकरता मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. उच्च शिक्षण हे मुलींना मोफत आपण देतो. कारण खाजगी कॉलेजेसमध्ये एखाद्या गरिबा घरचे पोरं जर पाठवायची असतील तर आई वडील पोरीला म्हणतात तुझ्या भावाला जाऊ दे, आम्हाला एकालाच शिकवता येतं, दोघांना शिकवायची आमची ऐपत नाही आहे, त्यामुळे भावाला शिकवते, तू घरी बस, तुझं तर लग्नच करायचं आहे. आम्ही म्हटलं असं चालणार नाही. जर आई बाप या ठिकाणी त्या पोरीची फी भरू शकत नसतील तर मंत्रालयामध्ये पोरीचे मामा बसलेले आहेत, ते पोरीची फी भरतील आणि आम्ही 1 लाख असो 2 लाख असो जेवढी फी असेल ती फी भरण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलींना मोफत शिक्षणाची सोय आज आपण केलेली आहे. आपल्या मुलांकरता आपण ॲप्रेंटिसची स्कीम चालू केली. 10 लाख मुलांना खाजगी आस्थापनेत त्या आस्थापनेने नोकरी दिली तर 10,000 रुपयापर्यंतचा त्यांचा पगार 1 वर्षापर्यंत आस्थापनेला द्यायची गरज नाही आहे, तो पगार राज्य सरकार देईल. अशा प्रकारचा आपण निर्णय घेतला. 2 लाख मुलांना त्यातनं नोकऱ्या लागल्या आहेत, अजून रोज त्या नोकऱ्या लागत आहेत आणि त्यातनं एक प्रकारे त्यांच्या जीवनाचा मार्ग मोकळा होतो आहे. आणि म्हणून आपलं सरकार हे सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कामांच्या माध्यमातून सामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न करते आहे. विविध समाजांना आपण वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना हाताला काम मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो. समाजाला पुढे नेण्याचं काम आपण करतो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपल्याला एवढीच विनंती करतो की आकाश पुणकर यांच्यासारखा एक तरुण तडफदार नेता तुम्ही निवडून दिल्यानंतर काय परिवर्तन होतं हे आपण सगळ्यांनी बघितलं. आज राज्यातलं सरकार ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं आहे. तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. खरं म्हणजे मी जळगाव जामोदला जाणार होतो, पण आज लाडकी बहीणचा कार्यक्रम संभाजीनगरला असल्यामुळे मी जाऊ शकत नाही. म्हणून संजूभाऊ कुठे, मी इथनंच तुमच्या तामगाव पोलीस स्टेशनचं आणि पोलीस क्वार्टरचं लोकार्पण झालं अशा प्रकारची घोषणा करतो. आणि नक्कीच नंतर तुमच्याकडे देखील मी येणारच आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आकाश भाऊंकरता आणि आमच्या महायुतीकरता आशीर्वाद मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेकांची रडारड सुरू आहे की लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्ही आयत बनवत आहात, आयदी बनवत आहात, त्यांना निष्क्रिय बनवत आहात. मात्र याच लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत जे पैसे मिळत आहेत त्यातून अनेक लाडक्या बहिणी आपला छोटासा व्यवसाय देखील सुरू करत आहेत, त्या उद्यमशील आणि उद्योगशील बनत आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आणि हे होण्यासाठीच या योजनेचा भरपूर फायदा घ्या. खास करून हिंदू मातांसाठी आणि भगिनींसाठी आमची विनंती आहे की अजून जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर पटकन भरून घ्या. त्यातून मिळणाऱ्या पैशातून एखादा छानसा छोटेखानी का असेना व्यवसाय सुरू करा. लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या लेकींसाठी सुद्धा देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांनी योजना आणलेली आहे. आपल्या कुठल्याही मुलीला MBAचे शिक्षण असो की MBBSचे शिक्षण असो, त्यासाठी पैसे महायुती सरकार देत आहे, त्याचा सुद्धा लाभ घ्या. देवेंद्रजी फडणवीस यांनी जे विचार मांडलेले आहेत त्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. जय जगदंब, जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. प्रपंच परिवाराने हिंदूंसाठी, खास हिंदूंसाठी सुरू केलेल्या हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेले हिंदू प्रपंचचे सर्व व्हिडिओज बघा. आपल्या
हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आणि हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. देवेंद्रजी फडणवीस यांचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब भारत माता की जय, जय श्री राम.